नमस्कार सर. नमस्ते. कुठे चाललाय? चालायचं का रोहित चव्हाण? इथे एक काळं कुत्र आहे शिफ्टीवर गेलेलं. आणि एक मुलगा चड्डीवर चाललाय तिथंच का? बरोबर का? कुत्र्याला काय नको बोलू का? बरं इथं माणसं झोपलेत. ऐका इथं माणसं झोपलेत. देव का हॉर्न जोरात? ग्रामपंचायत कार्यालय हिंगणोळे. हो सरळ पुढे घेतली. तो ट्रॅक्टर रोहितीचं कुबोटा ट्रॅक्टर पासून सरळ काळं गेट. तो बंगला का स्वतः घरी तो नाहीये. आम्हाला बोलवले, आम्ही 3 जण आलोय. तो स्वतः घरी नाहीये, हीच त्याची खासियत आहे. पण आम्ही एवढे लांब आलो. गाडी तर आत दिसते. लपून बसलाय काय? हा नाव काय तुमचं? बळीरामाची इंगळे. बळीराम माचिंगळे. आप्पा आप्पा. हा आबा माशाला कुठे गेलाय? आबा माशाला. आबा माशाला नदीलाच. रोहितकडे पहिल्यांदा आलोय. आमची एवढ्या दिवसाची मैत्री. नाही नाल्यात जशी भाड्या. हा ही नदी आपल्याकडून आली दक्षिण मान. कुठून? येळगावरून आले. या गावरून आली दक्षिण मान. क्या बात. कोण आहे रे? काय परमिशन आहे का मासा धरायला? हा पाळल्यात मास. मासे पाळलेत आणि हौसानं मासे धरायला. काय झालं? मासे मिळाले का नाही? हे काय सगळ्या पोळ्या पडल्या त्यात. चपातीला आता मासा एक वितरण झालाय. 2 तास झालं येऊन बसलो. म्हणजे तू आज आमच्यासाठी इकडे येऊन बसलास, नाही तर कधी येऊन बसत नाहीस. कशाला बसलो? पण मी काय म्हणतोय ऐका, मासे राहू देत, गळ टाकून बोकड पकडू. हाच तो रोहित, त्याचा साधेपणा आहे जो आम्हाला भावतो. किती टॉपला गेला तरी सगळी माणूस बघा जमिनी बसून. किती टॉपला गेला तरी नदीचेच मासे खायला घालतोय, समुद्राचे नाही. हे मित्रांवरचं प्रेम. जवळजवळ आमच्या 15 ते 20 वर्षापूर्वीपासूनची मैत्री. मकरांची सुद्धा तेवढीच असेल काय रे? हो. रोहितकडे कधीपासून यायचं असं मी आयुष्यभर तुम्हाला सांगतो. 15 ते 16 वर्षाची मैत्री असेल तर फर्स्ट टाइम त्याच्या घरी आलोय त्याच्या नदीकडे आणि मासे पकडायला भेटलाय. घराच्या वास्तुशांतीला बोलवलेलं पुन्हा आलोच ना. मी मगाशीच बोललो, मी तुम्हाला मला बोलवतो काय आठवण झाले पण नाही बोलवलं होतं मी, त्याला सांगितलं तुला पण बोलवलेलं. साधा माणूस, साधे राहणे आणि उच्च विचार. आणि खरं तर आज माशाला येण्याचं कारण म्हणजे हे दोघं आहेत. मी काल परवा दिवशी आमच्या ग्रुपवर फोटो टाकलेला माशांचा, ताजे मासे म्हणून. म्हणजे कधी येऊ मासे खायचे आहेत. म्हणलं चला मासे धरायला आलोय मी आता. पण इथं काय आता 15वडा सुरू झालाय त्यामुळं आणि सगळ्या पोळ्याच आहेत आता नदीत. त्यामुळे चपातीला कोण मासे धरतच नाहीत. आता उपाशी पाठवायला लागतंय काय दोघांना कोणा. कोणाला मकरनला वाय आली. वाई, पाचवड, भोईन सगळं आलं. कुडाळ पण आलं. जी 3 जण आले नाही त्यांची गावं आली. आली की हे 3 जण आलेत बघ. 3 जण आलेत की. चला. हो सातारा. फायनली डेस्टिनेशनवर पोहोचलो. आम्ही नदीवर गेलो, मासे नाही मिळाले, पण सोय केली आहे भावांना. बघा
बरं पुढचं नियोजन काय आता? आता बंदरला जायचं आपण मस्त आहे. मासे धरायला बंदर. अरे तुला चहा आणून दिला हो आम्हाला. तुला देत आहे आली आली पोरगी आली. कमी दुधाचा पाहिजे होता ना म्हणून तुला आणलं. मुलगी पसंत आहे का मग? हा मुलगी पसंत म्हणजे आहे? काय विषय काय? झेपायची नाही पण झेपायची नाही. मला रोज मटण टाक. आता आज काय खरं नाही. पार्ले तर पार्ले. मला ऍक्च्युली मोनेका लागतो पण मी पार्ले खाऊ शकतो तुझ्या इथं कारण मी घाबरतो. हा थोडीच्या सेटवर आम्ही रील्स पण केलेले आहेत. काहीतरी बरं तुझ्या घरी आलो रोहित, कसं वाटलं तुला आम्ही? काय चाललंय तोंड का वाकडे केलेस? बहुतेक आपण रील केले ते त्याला पटलेलं नाही बरं का. पण असू दे आता व्हायरल होणार त्याच्यामुळे आपले फॉलोअर्स वाढणार. आहे की नाही रीलचं काय नाही रोहित, मग? पैसे जेवाय द्यायचा आहे, चहा दिलाय तुम्हाला. मग आता काय टेन्शन आहे? टेन्शन काय तुला? मटणाला पैसे नाही की आता. पावती पुस्तक आहे ना, आपण लोक वर्गणी गावात फिरू थोडा वेळ. अरे ऐक ना खूप दिवसांनी तेजा आणि मम्मी त्यांची मिटिंग कधी आता एकत्र? ते जे आहे मुंबई, मम्या पण आहे मुंबई. ना 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 ती घरी तर कार्यक्रम असतो ना. हे जुनं घर आमचं. बघा इकडं कुठे? आमच्यात नवीन पाहुणे आलेत छोटे 6 आहेत. 6. हो बापरे. खरंच की रे. अरे बापरे. आणि आपलं जुनं घर आहे. हे का? आता कुणीच लावलं. इथं लहानाचा मोठा झाला असं लहानाचा मोठा झाला. क्या बात आहे. आणि आता तिथं मोठ्याचं म्हातार होणार. मोठ्याचा म्हातारा मुलगा त्या घरात. त्या घरात हे लिंबीचं झाड आपलं. लिंबीचं झाड छान छान लिंबू आली, परदेशी लिंबू आहेत सगळं. पैसे डॉलर मध्ये का पैशातच द्यायचे? पैसे डॉलर मध्ये का? डॉलर मध्ये पैसे. साधं नाही गणित आपलं कधी. साधं गणित नसतं माझं कधी. हाडाचा शेतकरी माणूस. पाहुणे आले, पाहुण्या जर मटण करायचं म्हटलं तर पैसे जातील खर्च. माशा वागवायचं, मासे धरायचे. लहानपणी कितीपर्यंत गेलं तुझं इथं? नाही कितवीपर्यंत काय? आत्तापर्यंत काय दुसऱ्याला चालवायला. आपली घरची शेतातली कामं करायला ट्रॅक्टर घेतला. चांगलं. चला आता माशाला. असल्या गाडीत पहिल्यांदाच बसलेला का मी? नाहीतरी एसटी शिवाय हायवे काय. बरंच की. रोहित आपण चाललोय माशाला चाललो रोहित आपण. माझी चॅलेंज आहे, मासे सापडणार नाहीत. नाही सापडलं. चॅलेंज 1000 रुपयाची. चालतंय. डन. 1000 रुपये चॅलेंज. डन. ओके. मकरन हो आहेस का पैसे मध्ये तू? पैसेच नाही मी कारण पैशातच नसतो मी. संदीपच्या तुझ्यात पैसे लागल्या? काहीच नाही. 1000 रुपये मासे गावले. जर तू जर हारलास हा. तर मक्या मला देणार 1000 रुपये. हा. आणि जर मी हारलो हा. तर तुला देईल संदीप. बस डन 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 डन. रोहित भारी लोकेशन. दिवसाला किती किलो मासे गावतात तुम्हाला? तसं काय फिक्स नसतंय. बर. माशावर राहतो. माशात तुम्ही फिमेल मासा आणि जेंट्स मासा कसं ओळखता? विचारायचं तू कोण आहे बाबा? असं काय सापडून झालं? मासं सापडतात की. मग बारीक आहे ती. बारीक 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 ती खाऊ टाकलेलं त्यांना ते बारीक असल्यामुळं खाऊन जातात. त्यामुळे मोठा सापडतो. पण मला असं वाटतं की तेजा माम्या आणि
सच्चा नसल्यामुळे ही मासे सापडून झाली. हो कारण ते गळ टाकण्यात एक नंबर आहे. काय म्हणलास? एक तरी मासा तुम्हाला पकडून दाखवतो. 1000 रुपये वाचवायचे ते पैसे लागले. चालतो. ऑल द बेस्ट. थँक्यू. मला असं वाटतं गावल मासा बरं. गावल. कॉन्फिडन्स बोलून घे माझ्याकडे सगळं. कशाला गडबड करताय? आम्हा की अरे नाही रे. मला तर तुम्ही असं मग काय म्हणलं की घरी सांगून आलोय आता येईन का नाही माहीत नाही. आबाकडे निघालोय. आलो तर तुमचा नाही तर कुकू पुसा. आता घरी सांगून आलाय ना. ए बाई. ए कुकू पत्र सांगितलं का तू? तुझं सांगितलं मी तर. भाड्या लगीन नाही झाला अजून. दुसऱ्या त्या गावाला सांगितलंय. त्या गावाला सांगितलंय. काय करायचं? खुशबूला जेवलाय का तुम्ही? नाही ना चांगल्या ठिकाणी कुठेतरी सांगितलं. खुशबू हे बरं मी काय म्हणतोय असं तसं खुशबूला जायचंय कशाला टाइम वेळ घालवतीस? तुम्हाला दाखवायचा आहे मासा कसा पकडा. आम्हाला हे किती मासे सापडले? हा? किती सापडले मासे? 6 सापडले की 1.5 किलोची चिलप सापडली. ओके. एक कोळसा होता तो जवळजवळ 1.25 किलोच्या आसपास कोळसा असेल. ओके. बाकी मग पावशेर 1.5 पावशेर अर्धा किलोच्या असतात. पापलेट सापडले का? पापलेट इथं नदीला असतो. पापलेट सारखं दिसतं पापलेट नाही तिथं. मोठं सापडलं का आपल्याला हा ते चिलपती चिलप दाखव की जरा बाहेर काढ की एक एक. चलो बाय रुद्रतेज. दोन नाव असून एकही पार्शल बोलवलं नाही. हा काय? हा पहिल्यांदा भेटलो मुलाला तुझ्या. चल बाय बाय टाटा. कसं काय मग आजचा बेत छान झाला बरं का. रोहित चव्हाण साहेब अप्रतिम बेत झाला. नाही हे सगळं जे सहज शक्य झालं ते म्हणजे आपले चित्र 15 आहे. त्यामुळं नदीला सगळ्या पोळ्यात होत्या. त्यामुळे आम्हाला मासे काही सापडले नाही. आणि मग आम्हाला योग आला आमच्या नशिबानं तो म्हणजे खुशबू हॉटेलमध्ये जेवण्याचा. थँक्यू व्हेरी मच खुशबू हॉटेल. हे अप्रतिम चव तुमच्यामुळे आम्हाला खायला आज मिळाली. आणि रोहित चव्हाण तुमच्यामुळे तुम्ही सजेस्ट केलं आम्हाला. हे करा. खूप दिवसापूर्वी तू बोलला होतास मला इकडे या हॉटेलला या जेवा काय म्हणून. काय 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 बोलला? खूप वर्षापूर्वी मला बोलत होतं की खुशबू हॉटेलला या जेवायला मस्त आहे. पण मला कधी जमलंच नाही. मला विथ फॅमिली यायचं होतं पण आज फायनली शक्य झालं. ते रोहित मुळानं आमचे परममित्र मकरंद गोसावी. आणि ऐका मी काय म्हणतोय जसं तुम्ही त्यांना उभं राहून मिठी मारली थँक्यू म्हणाला तशीच संधी त्यांना पण द्या. साताऱ्याला बोलवा. मी आहेच साताऱ्यात. तुम्ही त्यांना बोलवा. बरं आता मला एक प्रश्न आहे हा बोला. की नक्की आम्ही इथं आज खुशबूमध्ये मासे खाल्ले तुम्ही पकडलेले का मटण खाल्ले इथले? खुशबू म्हटल्यावर मटणच. मासे फेकून दिले का? मस्त यायचं. खरडा मटण, चटणी मटण, कलेजी प्लेट. मी बोलू शकत नाही बस. तुमचा काय जे इथं आता खुशबूला आलाय तुम्ही तुमची काय प्रतिक्रिया आहे ती तुम्ही सांगा. खुशबू हे नाव मी रोहित सरांकडून ऐकलेलं, आदित्यकडून पण ऐकलेलं. पण आज मी इथं आलो आणि मला असं वाटलं मी इथं आधी का नाही आलो. इतकं छान मटण खरडा, मटण चटणी, चिकन चटणी, तृप्त झालं. खरंच मला सुद्धा सांगावं वाटतं. मी नाव ऐकलं होतं खुशबू. मला वाटलं तो व्हेजिटेरियन हॉटेल आहे. पण लिटरली स्पेशल नॉनव्हेज आहे. व्हेजिटेरियन मी खाणार आहे पुन्हा एकदा येऊन. पण नॉनव्हेज स्पेशल खायचं असेल तुम्हाला खरडा चिकन, खरडा मटन किंवा तिखट चिकन तर अप्रतिम. काय म्हणलं? आता तुम्ही कायम इथं खुशबूलाच या हे मी गॅरंटी देतो.